एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। एक स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक। पुणे संपूर्ण शहराला हादरवून सोडणाऱ्या स्वारगेट बसस्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे। तब्बल 75 तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी त्याला शिरूर तालुक्यातील गुणाट गावामधून एका शेतामध्ये पकडलेलं आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गुणाट गावातील एका कॅनलच्या बाजूला झोपलेला असताना ग्रामस्थांच्या मदतीने मध्यरात्रीच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आलं। अटकेनंतर गाडीला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि ही घटना समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी तातडीने विशेष पथके तयार केली आणि विविध भागात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली आहे। आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, तांत्रिक विश्लेषण केले आणि त्याच्या ओळखीच्या लोकांची चौकशी केली। गाडेने स्वतःला पोलिसांपासून वाचवण्यासाठी सतत ठिकाणं बदलली, मात्र पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला आणि त्याला अखेर पकडण्यात यश आले। आणि या घटनेनं पुणे शहराच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली आहे। पोलिसांनी सुद्धा नागरिकांना आश्वस्त करताना म्हटलं आहे की अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत केल्या जातील। सध्या आरोपीची अधिक चौकशी सुरू असून पुढील तपासानंतर या प्रकरणात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याबाबत स्पष्टता येईल। तर या होत्या एकच प्रहार न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। एकच प्रहार न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।